हे जे जमीन दिसते आहे एवढी लांब लचक कोणामुळे दिसते आहे? सगळं जग कोणी निर्माण केलं? देवानेच निर्माण केलं. माणसं कोणी निर्माण केले? बाया कोणी निर्माण केल्या? देवानेच. मग माणसाने बायाने काय केलं? माणसाचं काय काम आहे जगामध्ये? काम माणसाचं काय आहे हा प्रश्न त्या काळातल्या लोकांना नाही पडायचा. कारण की ते आदि पुरुष होते, आदि मानव होते, सुरुवातीचे माणसं होते. तुम्हाला माहिती आहे चौथीला एक पुस्तक होतं माणसाची गोष्ट होती ना? स्वप्न माणसाची गोष्ट माहिती आहे ना? माणूस अगोदर असा होता, प्राण्यासारखा दिसायचा, अस्वलासारखा दिसायचा. मग नंतर तो इतिहासामध्येच म्हणतो ना, मग नंतर त्याचा असा कणा सरळ झाला, मग नंतर त्याच्या अंगावरचे केस गळून पडाले आणि मग नंतर तो सरळ सरळ माणसासारखा दिसू लागला. काही अंशी तो अस्वलासारखा दिसू लागला आणि सेपियन होमोसेपियन मग पासून होमोसेपियन पासून सेपियन तयार झाले है ना. आजचा माणूस जो तयार झाला तो कितीतरी वर्षापूर्वीची उत्पत्ती मानली जाते. तर त्या काळात धर्म नुसतं एवढ्याच गोष्टीला म्हणायचे, देव म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे देव अशी संकल्पना झाली होती. देवाने निर्माण केलं म्हणजे सगळं काही धर्मानेच निर्माण केलं. आमचा त्याच्यामध्ये काही रोल नाही. जे काही होत आहे ते देवामुळे, जे काही घडत आहे सगळं देवामुळे. त्यालाच म्हणतात धर्म संकल्पना. आणि त्या काळामधले लोक धार्मिक आंधळे होते, विचार देखील करू शकत नव्हते. त्या काळात काही वाचन लिखाण देखील एवढं रूढ नव्हतं, शिक्षण प्रशिक्षण देखील नव्हतं. आणि परिणामी लोकांच्या मनामध्ये सर्वात जास्त विश्वास अंधविश्वास होता, कर्मकांड होते, विधी होती आणि यज्ञ करायची सर्वात जास्त त्या काळामध्ये प्रथा होती. त्या काळामध्ये सर्वात जास्त लोक आत्म्यावर, देवावर, परमात्म्यावर, ईश्वरावर सर्वात जास्त विश्वास ठेवून काम करायचे. स्वतःच्या बुद्धीने वापरायचे. सगळं काही जे निर्माण झालं ते देवावर ढकलून द्यायचे. पाऊस पडतोय देवामुळं, डोंगर तयार झाले देवामुळं, नद्या नाल्या सगळं जे तयार केलं ते देवानेच तयार केलं. आणि मग झालं असं की माणूस हा विचारच करायचं सोडून दिलं. म्हणून भारतामध्ये कशाचा शोध लागला नाही. ग्रॅव्हिटीचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षणाचा कोणी शोध लावला? न्यूटनने लावला. तो पण बाहेरचाच होता, बरोबर आहे की नाही? आणखी जेवढे जेवढे शोध लागले ते बाहेरचे लागले. आपल्या लोकांनी काही एवढं त्याग तपश्चर्या केली नाही. आपले लोक धर्मात भोळे राहिले आहे की नाही? काय करायचं? 2 टाळ घ्यायचे आणि एकामेकावर कुठत बसायचं. बस याच्यातच आपला धर्म होता. याच्या पुढे त्यांना काही सुचत नव्हतं. अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. परंतु आज तशी परिस्थिती आहे का? आज धर्म माणसाला विचार करायला लावतो. आज धर्म माणसाला सायंटिफिक काय ते सांगतो. परंतु त्या काळामध्ये तसं नव्हतं. ओके, वाचा, पुढे वाचा. धर्म याला म्हणतात. या ठिकाणी काय? धर्म. धर्म म्हणजे रिलिजन, बरोबर आहे. आणि धम्म म्हणजे धम्म. धम्म आणि धर्म याच्यामध्ये फरक आहे, बरोबर आहे. धम्म आणि धर्म याच्यामध्ये फरक आहे. आपण कशाला मानतो? धर्माला मानतो का धम्माला मानतो? धम्माला मानतो. आपण काय म्हणतो? धम्मं शरणं गच्छामि म्हणतो का धर्मं शरणं गच्छामि म्हणतो? धम्मं शरणं गच्छामि. म्हणून आपल्या धम्मामध्ये आणि धर्मामध्ये
फरक आहे. म्हणून आपण विचारताना पण असं विचारतो, तुम्ही कोणत्या धर्माचे आहात? मग आपण काय म्हणतो? आम्ही बौद्ध धम्माचे आहोत. काय आहोत? बौद्ध धम्माचे आहोत. आम्ही आमच्या धम्माला मानतो, धर्माला नाही. बरोबर आहे? ठीक आहे. नेक्स्ट. धर्मापासून रिलिजन वेगळा कसा? भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितो तो धर्मापासून मूलतः भिन्न आहे. भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतो तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला रिलिजन म्हणून संबोधितात त्याच्याशी काही अंशी समान आहे, परंतु त्या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही. त्या दोहोंमधील भेदही थोर आहेत. याच कारणास्तव युरोपियन धर्मवेत्ते बुद्धाच्या धर्माला रिलिजन म्हणून मानायला तयार नाहीत. या गोष्टीबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही. धम्माला रिलिजन म्हणून मानण्यात तोटा त्यांचाच आहे. त्यामुळे त्यांच्या रिलिजनमधील वैगुण्य स्पष्ट होते. या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो रिलिजन पासून वेगळा कसा आहे हे दाखविणे अधिक श्रेयस्कर ठरेल. असे म्हणतात की रिलिजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवावा. सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये. याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे. मूलतः व तत्वतः तो सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण, म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसामाणसातील व्यवहार उचित असणे. यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही, परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा पाहिजेच. त्यापासून सुटका व्हायची नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असू शकत नाही. समाजाला खालीलपैकी कोणता तरी एक पर्याय पसंत करावा लागतोच. समाज वाटेल तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाही, कारण धम्म हे तर शासनाच्या साधनाहून वेगळे नाही. असा समाज जो धम्माच्या शासनासाठी स्वीकार करणार नाही तो अराजकाचा मार्ग स्वीकारेल. दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजे हुकुमशाही याची शासनासाठी निवड करू शकेल. तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल. अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो. फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते. ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे. धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय? प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता का असावी? प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. खुळ्या समजुतीला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धाने प्रज्ञेला आपल्या धम्माच्या 2 कोनशिलापैकी एका कोनशिले इतके महत्त्व दिले. करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता काय? करुणा म्हणजे प्रेम. करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही. म्हणूनच बुद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोनशिले इतके महत्त्व दिले आहे. ही झाली बुद्धाच्या धम्माची व्याख्या. रिलिजनच्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे. बुद्धाची धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाला जुळणारी वाटावी अशी आहे. ती जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे. ती कोणापासून उसने घेतलेली नाही आणि ती किती सत्य आहे. प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म. रिलिजन आणि धम्म यामध्ये महंतर आहे. साधू 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 साध. बघा, धम्म म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय? तुम्ही तुमच्या व्याख्यामध्ये सांगा बरं.
What mean by Dhamma and what is mean by religion? धर्म धम्म सांगा. शोधा म्हणजे सापडेल, सापडेल, पहा म्हणजे मिळेल, दिसेल, दिसेल. खोजने से भगवान भी मिलता है. धम्म म्हणजे काय? प्रज्ञाशील करुणा. आणि करुणा. वा, सायलीसाठी टाळ्या. खूप छान. असं काहीतरी उत्तर पाहिजे. धम्म म्हणजे काय? प्रज्ञाशील, प्रज्ञाशील करुणा. आणि करुणा. आणि धर्म म्हणजे काय? कर्मकांड. हा, धम्म म्हणजे ज्या ठिकाणी अंधश्रद्धा असते त्याला म्हणतात धर्म. या ठिकाणी जिथे अंधविश्वास असतो त्याला म्हणतात धर्म. जिथे श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा खपविली जाते त्याला म्हणतात धर्म. आणि धम्म म्हणजे काय? जिथे प्रज्ञा आहे, शील आहे, करुणा आहे, शांती आहे, समाधान आहे त्याला म्हणतात धम्म. बघा, धर्म माणसाला हिंसा करायला लावतो की नाही? काय करतो धर्म? धर्म काय सांगतो की तुम्हाला जर सुख शांती पाहिजे असेल तर तुम्ही पशु हिंसा करा, नर हत्या करा, पशु बळी द्या, नर बळी द्या, तुम्हाला सुख मिळेल. असं कोण सांगतं? धर्म सांगतो. धर्म सांगतो. पण धम्म असा सांगतो का? नाही. नाही. धम्म काय सांगतो? हिंसा करू नका, हिंसा करू नका, चोरी करू नका, अनाचार करू नका, खोटं कधी बोलू नका, बोलू नका, आणि दारू कधी पिऊ नका. पिऊ नका. असं कोण सांगतं? धम्म. धम्म सांगतो. म्हणून हाच आपल्या धम्म आणि धर्मातला भेद आहे. म्हणून भगवान बुद्धाने आपल्याला धर्म दिला नाही, आपल्याला शुद्ध धम्म दिला. म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला धर्म दिला नाही, आपल्याला शुद्ध धम्म दिला. बरोबर आहे की नाही? म्हणून बाबासाहेबांची प्रतिज्ञा 22 प्रतिज्ञापैकी एक प्रतिज्ञा काय आहे? मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राला नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो आणि बौद्ध धम्माचा स्वीकार करतो. बरोबर की नाही? बाबासाहेबांनी आपल्याला धर्म नाही दिला, धम्म दिला. ही तफावत आहे, आद्यामधला डिफरन्स आहे. नेक्स्ट, धम्माचे प्रयोजन आणि धम्माचे धर्माचे प्रयोजन काय, धम्माचे प्रयोजन काय, ती प्रयोजने एकच आहेत का भिन्न आहेत? या दोन प्रश्नाची उत्तरे बुद्धाच्या सुनक्कत आणि पोटपात या ब्राह्मणाबरोबर झालेल्या संवादात आढळतात. एकदा भगवान मल्लाच्या अनुप्रिय या नगरात राहत होते. त्या प्रसंगी एके दिवशी अगदी सकाळी चिवरे धारण करून हातात भिक्षापात्र व दुसरे चिवर घेऊन त्यांनी भिक्षाटनासाठी नगरात प्रवेश केला. रस्त्यात त्यांना असे वाटले की भिक्षेसाठी इतक्या सकाळी जाणे योग्य नव्हे. म्हणून ते परिव्राजक भगवा यांच्या आश्रमात
त्याला भेटण्यास गेले. भगवानांना पाहून भगवा उठला आणि अभिवादन करून म्हणाला, भगवान या आसनावर बसावे. भगवान बसल्यावर भगवा एका लहान आसनावर बसला आणि भगवंतांना म्हणाला, काही दिवसापूर्वी सुनखत लिच्छवी मजकडे येऊन म्हणाला, मी अलीकडे तथागताचे शिष्यत्व सोडले असून त्यांचा शिष्य म्हणून त्याचकडे राहत नाही. सुनखताचे म्हणणे खरे आहे का? भगवंताने उत्तरे दिले, होय, सुनखत लिच्छवी जे म्हणतो ते खरे आहे. सुनखत मला जे ते म्हणाला. त्यानंतर मी त्याला विचारले, सुनखत तू माझ्याबरोबर राहा आणि माझा शिष्य हो, असे मी कधीतरी तुला म्हणालो होतो काय? सुनखताने मला उत्तर दिले, नाही, तुम्ही कधीच तसे मला सांगितले नाही. मी त्याला विचारले, आणि तू तरी असे कधी म्हणाला होतास काय की शिष्य म्हणून मी भगवंताच्या छत्राखाली राहीन? नाही भगवान, नाही. नंतर मी त्याला विचारले, जर मी तुला सांगितले नव्हते आणि तूही विचारले नव्हतेस तर मग सोडून जाण्याची भाषा तू करतोस याचा अर्थ काय? वेड्या, या दोष तुझा की माझा? पण भगवान, आपण सामान्य माणसाच्या शक्तीबाहेरील असे चमत्कार मला करून दाखवित नाही. सुनखत बोलला, अरे सुनखता, मी तुला असे कधीतरी म्हटले होते काय की तू मला गुरु म्हणून स्वीकार कर आणि मी तुझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवीन? नाही भगवान, तुम्ही असे कधीच आश्वासन दिले नव्हते. तू कधीतरी आपला असा विचार मजपाशी व्यक्त केला होतास काय? तू होता काय की मी भगवंताचे शिष्यत्व स्वीकारीन, कारण तसे केल्यास तो माझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवतील? नाही भगवान, नाही. जर मी तसे बोललो नसेल आणि तूही तसा बोलला नसील तर वेड्या माणसा, मला सोडून जाण्याचा तुझ्या भाषेचा अर्थ काय? तुला असे वाटते काय की माझ्या धम्माचे प्रयोजन असामान्य चमत्कार करून दाखविणे अथवा न दाखविणे हा आहे? माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो, हा नाही काय? भगवान, असामान्य चमत्कार करून दाखवा अथवा दाखवू नका. तथागताच्या धम्माचे उद्देश धम्मानुसार जो आचरण करतो त्याच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो, हा आहे. सुनखत, जर धम्माच्या उद्देशाच्या दृष्टीने पाहता असामान्य चमत्कार केले न केले तरी त्याचे महत्त्व नाही, तर मग तुला चमत्काराच्या प्रदर्शनाचे एवढे महत्त्व का वाटते? पहा मूर्खा, या सर्व प्रकारात दोष तुझ्याकडेच येतो. भगवान, परंतु आपण मला वस्तू जातीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडवीत नाही. सुनखता, मी तुला कधीतरी असे म्हटले होते काय की तू माझा शिष्य हो आणि तुला मी वस्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवी? नाही भगवान, नाही. किंवा तू तरी मला असे कधी म्हणाला होतास काय की तुम्ही मला वस्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवा म्हणजे मी तुमचा शिष्य बनेल? नाही भगवान, नाही. जर मीही तुला असे आश्वासन दिले नव्हते आणि तूही तशी मागणी केली नव्हतीस, मग हे वेड्या माणसा, मला सोडून जाण्याची भाषा करतोस याचा अर्थ काय? माणसाचे पाप नाहीसे करण्यासाठी वस्तू जात्याच्या आरंभाचा साक्षात्कार घडविणे अथवा न घडविणे हे माझ्या धम्माचे प्रयोजन आहे असे तुला वाटते काय? माझ्या धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो, हे नव्हे काय? भगवान, वस्तू जाताच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला अथवा न घडविला तरी तो तथागताच्या धम्माचा उद्देश नाही. तथागताच्या धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करील तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो, हे आहे. सुनखत, जर धर्माच्या उद्देशाच्या दृष्टीने वस्तू जाताच्या आरंभाचा साक्षात्कार
घडविला वा न घडविला हे जर महत्वाचे नाही, तर मग तुला तरी त्या साक्षात्काराची आवश्यकता काय आहे? या संवादावरून स्पष्ट होते की धर्म, रिलिजन या कल्पनेत वस्तुजाताच्या आरंभाचा साक्षात्कार याला महत्व आहे, धम्माच्या कल्पनेत की नाही. साधू साधू साधू. समजलं? बघा, भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक सुनखत नावाचा माणूस मनुष्य ब्राह्मण होता ब्राह्मण. आणि पोठ्ठपाद हा त्याचा एक मित्र होता. बघा, भगवान बुद्ध एकदा मल्लांच्या नगरामध्ये राहत होते. बंद आहे. भगवान बुद्ध एकदा मल्लांच्या नगरामध्ये बंदच आहे. व्होल्टेज कमी जास्त व्हायला का? अच्छा. कुठं होतो आपण? धम्माचे प्रयोजन आणि धर्माचे प्रयोजन काय. एकदा भगवान बुद्ध सुनखत आणि पोठ्ठपाद यांचा हा संवाद आहे. भगवान बुद्ध अनुप्रिय नगरामध्ये एकदा निवास करीत होते. अनुप्रिय नगरामध्ये निवास करीत असताना भगवान बुद्ध भिक्षाटनाला जात होते. कुठं जात होते? भिक्षाटनाला. त्यांना वाटलं थोडासा लवकरच चाललो आपण भिक्षाटनाला, थोडस उशिरा जाऊ. मग उशिरा जाऊ म्हटल्यानंतर थोडस त्यांनी एका ठिकाणी बसून एका संन्याशासोबत चर्चा केली. त्याचं काय नाव आहे? भग्गवा. भगवान बुद्धाने एका भग्गवा नावाच्या संन्याशासोबत चर्चा केली. तो भग्गवा काय म्हणतो? भगवान तुमचा नाही का एक सुनखत नावाचा शिष्य होता ना? भगवान बुद्ध म्हणतात हो. मग काय झालं सुनखताचं? तो आता नाही का तुमचा शिष्य होता तेव्हा तुमची प्रशंसा करायचा, पण आता तुमचं शिष्यत्व सोडलं तेव्हापासून तो तुमची निंदा करायला लागला, हानी करायला लागला, वाईट बोलायला लागला. असं तसं भगवा सुनखताबद्दल भगवान बुद्धाला सांगतात. मग भगवान बुद्ध आणि सुनखत सोबत आमने सामने येतात आणि भगवान बुद्ध सुनखताला विचारतात, हे सुनखता, काय मी तुला म्हणलं होतं का की माझा शिष्य हो म्हणून? तो म्हणे नाही. मग काय मी तुला म्हणलं होतं का की तू शिष्य झाल्यावर मी तुला देवाचं दर्शन करीन? नाही. हे सुनखता, तुला मी असं म्हणलं होतं का की तू माझा शिष्य झाला की तुला आत्म्याचं दर्शन करीन? नाही. हे सुनखता, मी तुला असं काही म्हणलो का? नाही. मग तू माझा शिष्य असेल किंवा शिष्यत्वाचा त्याग जरी केला तरी मला काही त्याचा फरक पडत नाही. बघा, भगवान बुद्ध काय म्हणतात? मी तुला काय आत्म्याचं देवाचं आम्ही दाखवलं का? नाही. आणि तो कोणत्या उद्देशाने आलता?
सुनखत भगवान बुद्धाकडे कोणत्या उद्देशाने आला? अरे बाप रे, भगवान बुद्ध इतनी बड़ी हस्ती, दिव्य ज्ञान, बड़े बड़े दिव्य और विशाल महाकाय दिव्य चक्षु, न जाने क्या क्या और किन किन बातों का उन्हें ज्ञान, त्रिकालज्ञ, सर्वज्ञ. सुनाखताला वाटलं की मी यांच्याकडे जर गेलो, यांचा जर मी शिष्य झालो तर मला सगळं दर्शन झालं, सगळ्या पापातून मी मुक्त झालो. मग वस्तू जातीचा इतिहास मला भगवान बुद्ध सांगतील. काय शब्द उल्लेख आलेला आहे? वस्तू जातीचा म्हणजे काय? मला या पृथ्वीची उत्पत्ती कधी झाली हे पण भगवान बुद्ध सांगतील. पृथ्वी कधीपासून तयार झाली हे पण मला सांगतील. देव होता की नव्हता, किंवा देवावर मी विश्वास ठेवतो की नाही ठेवत, हे सगळं मला भगवान बुद्ध सांगतील. परंतु भगवान बुद्धाने तसं त्याला सांगितलं नाही. मग तो आशावादी होईल का निराशावादी होईल? तो निराश झाला. मग निराश झाल्यानंतर भगवान बुद्ध त्यांना शेवटचा नमस्कार ठोकून दुसऱ्या पार्टीमध्ये त्याने आमदार गोरंट्याल सारखं पक्षांतर धर्मांतर करून टाकलं. फ्रॉम काँग्रेस सोडला आणि बीजेपी. बरोबर आहे. आणि मग झाला असं, भगवान बुद्धाला काही फरक पडला का? नाही, काही फरक पडत नाही. आणि परिणामी भगवान बुद्ध म्हणतात की मला असल्या गोष्टीने काहीही फरक पडत नाही. मी लोकांना धम्म सांगतो, धम्म. लोकांच्या जीवनामध्ये आता जे वर्तमानात दुःख आहे ते कसं नष्ट करायचं मी हा उपदेश सांगतो. जगामध्ये दुःख आहे, जगामध्ये त्या दुःखाचं कारण आहे, जगामध्ये त्या दुःखाच्या कारणाला नष्ट करता येतं. आणि त्या दुःख नष्ट करण्याचा मार्ग देखील भगवान बुद्ध सांगतात. बरोबर आहे. या 4 गोष्टी मी सांगतो. या 4 गोष्टी जर तुम्हाला माझ्या ऐकायच्या तर शिष्य बना, नाही ऐकायचा तर सोडून जा. हरकत, डिवोर्स. आवडलं पटलं या, नाहीतर तिकडच बोंबलत बसा. काय करायचं ते करा, मला त्याच्याशी काही घेणं देणं. भगवान बुद्धाला लोकांच्या दुःखाशी घेणं देणं होतं. तुमचं जर मी दुःख दूर करू शकलो तर मी बुद्ध आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. लोकाला जर भगवान बुद्ध अशा कल्पना सांगित बसले असते, या या मी तुम्हाला आज हिमालय पर्वत कसा तयार झाला ते सांगतो, केटू पर्वत कसा तयार झाला ते सांगतो, पॅसिफिक प्रशांत महासागर, हिंदी महासागर कसा तयार झाला ते सांगतो, गंगा नदी गंगोत्री पासून कधी तयार झाली, कुठपर्यंत पोहोचली, तिच्यामध्ये कोण कोण पोहत राहतं, माश आहेत का मगरी, असं जर मी तुम्हाला सांगत असतो तर तो बुद्ध आहे का? नाही. अशा कल्पनामध्ये कधी बुद्धाने लोकांना अडकवलं नाही. मग बऱ्याच जणांच्या आशा पण अपेक्षा होत्या ना, भगवान बुद्धाने आम्हाला सगळं सांगावं, नदी नाले वडे खोडे इमारत डोंगर सगळ्याबद्दल आम्हाला ज्ञान द्यावं. परंतु भगवान बुद्ध असे रिकामे नव्हते की प्रत्येक रिकाम्या प्रश्नाचं उत्तर भगवान बुद्ध देतील. भविष्य काळामध्ये दुसऱ्या धर्मगुरूने तसे रिकामे काम भरपूर केली. भगवान बुद्धाने तसं कधी काम केलं नाही. म्हणून भगवान बुद्ध हे श्रेष्ठ ठरले. आणि हेच आपल्या धम्माचं प्रयोजन हेच आहे की लोकांना दुःखातून दूर करणं. आणि धर्माचं प्रयोजन काय? लोकांना दुःखामध्ये आणखी पाडणं. ठीक आहे.
धर्म आणि धम्म यामधील इतर भेद भगवान आणि पोटपद मी काहीच मत व्यक्त केलेले नाही. यानंतर पोटपदाने भगवंताला खालील प्रश्न विचारले. जग शाश्वत नाही काय? जग जग शांत आहे काय? जग अनंत आहे काय? आत्मा आणि शरीर या दोन भिन्न वस्तू आहेत काय? ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही का? त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय? त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही. या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी एकच प्रकारचे उत्तर दिले. पोटपदक या विषयावर मी आपले मत व्यक्त केलेले नाही. या विषयावर भगवंतांनी का मत व्यक्त केलेले नाही? कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही. त्याचा धम्माशी संबंध नाही. ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाही. त्यापासून अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही. म्हणूनच मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही. मग भगवंतांनी निश्चित असे काय केले आहे? पोटपदा मी दुःख म्हणजे काय? दुःखाचे कारण काय? दुःखाचा निरोध म्हणजे काय? आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल ते स्पष्ट केलेले आहे. भगवंतांनी हे तरी का स्पष्ट केले? पोटपद कारण त्यापासून लाभ आहे. तो धम्माचा विषय आहे. सदाचरण, अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गातील उच्चतर अवस्था संबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येते. म्हणूनच तर मी दुःख कारण आणि दुःख निरोधाचे साधन या संबंधी विधान केले आहे. या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहोंचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. ते दोन विषय एकमेकापासून अगदी भिन्न आहेत. धर्माचे प्रयोजन जग प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना ही आहेत. साधू 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 साधू. साधू. वाचा, पुढे पण वाचा. नीती आणि धर्म. नीतीचे धर्मात स्थान कोणते? वस्तुतः धर्मात नीतीला स्थान नाही. धर्माचे विषय म्हणजे देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ हे होत. एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो. शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धर्मात नीतीचा समावेश होतो. धर्म हा एक त्रिकोण आहे. आपल्या शेजाराशी चांगुलपणे वागा, कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहेत. ही धर्माची विचारसरणी आहे. प्रत्येक धर्म नीती शिकवतो, परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे. ती त्याला जोडलेला एक डबा आहे. वेळ पडेल त्याप्रमाणे तो त्याला जोडता किंवा त्यापासून सोडविता येतो. धर्माच्या व व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे. म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही. धम्म आणि नीती. धम्मात नीतीचे स्थान कोणते? याचे साधे उत्तर म्हणजे नीती. नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने पटकावले आहेत. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. नीती हे धम्माचे सार आहे. त्याशिवाय धम्म नाही. धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे. यातूनच नीतीचा उगम होतो. त्यासाठी देवाच्या आज्ञाची आवश्यकता नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतिमान व्हायचे नाही, तर स्वहितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. वस्तू पवित्र केव्हा ठरते? ती का पवित्र ठरते? प्रत्येक प्राथमिक अथवा प्रगल्भ समाजात काही वस्तू अथवा समजुती पवित्र मानल्या जातात व काही अपवित्र मानल्या जातात.
जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रतेच्या अवस्थेला पोहोचते तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही, किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही. असे करणे निश्चित समजले जाते. याच्या उलट जी वस्तू अथवा समजूत अपवित्र म्हणजे पावित्र्याच्या क्षेत्राबाहेरची असते तिचे उल्लंघन केले तरी चालते. म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती याच्या विरुद्ध वागताना मनात भय अथवा विवेकबुद्धीची टोचणी उद्भवत नाही. जे पवित्र ते मंगल होय. त्याचे उल्लंघन केले म्हणजे धर्मबाह्य वर्तन ठरते. एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते? प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले? नीतीला पावित्र्य देण्यात 3 घटक कारणीभूत झाले असावे. पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता. या प्रश्नाची पार्श्वभूमी जीवन कलह आणि जीवन संघर्षात योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजे या सिद्धांतात आहे. या प्रश्नाचा विकासवादाशी संबंध आहे. हे सर्वश्रुतच आहे की मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला, कारण प्रारंभिक युगात अन्न सामग्री अतिमर्यादित होती. हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाचे दात आणि नखे रक्तात लांछित आहे असे म्हणतात. हा भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम तेच टिकावं धरू शकतात. ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती आहे. प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे का? की जो अत्यंत दुर्बल आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य साधवायला तोच अधिक योग्य ठरणार नाही का? तत्कालीन सामाजिक स्थितीने त्याचे उत्तर होकारार्थी दिलेले दिसते. नंतर असा प्रश्न उद्भवतो की कमजोर दुर्बल माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता? जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान आहे त्याच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे. याच उत्तरात नीतीचा उगम आवश्यकता सामावलेली आहे. प्रारंभी हे निर्बंध योग्यतम सर्वात अधिक शक्तिमान माणसांना लागू केल्यामुळे ते पवित्र मानण्याची आवश्यकता होती. यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक समाजहित विरोधिनी तर होत नाही ना? चोरामध्ये आपापसात नीती नसते असे नाही. व्यापारातही आपापसात नीती असते. एकाच जातीच्या माणसात आपापसात नीती असते. दरोडेखोरांच्या टोळीतही आपापसात नीती असते. परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारे असते. ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित म्हणजे समाजहित विरोधक असते. या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता ही तिचे विरोध रूप अगदी उघडे करतात. जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपला स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाजविरोधक रूप स्पष्ट होते. अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनाचे परिणाम दूरगामी असतात. जर समाज असा परस्पर विरोधक समूहाचा बनला तर तो समाज असंघटित व शकलित राहील. असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते तेही हे की तो आपल्यासमोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड ठेवतो आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनाचे मापदंड नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते घेणारा असा एक जिन्सी राहत नाही. असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे अशक्य होते. न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून
भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो. अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीतिनियमाची आवश्यकता असते. तिसऱ्या एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी. जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते. व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येय आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते ती जो समाज समूहात विभागलेला असतो त्यात साधता येत नाही. समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असली की समाजातील व्यक्तीचे विचार बहकतात आणि समाज व्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही, ती विकृत होते. दुसरे असे की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही. समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात. जे मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दास्यात जन्मास येतात ते दासच राहतात. धनी ते धनीच राहतात. कामगार ते कामगारच राहतात. अधिकार संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात. याचाच अर्थ असा की अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्यांना होतो, सर्वांना होत नाही. अल्पसंख्याकांना समतेचा लाभ होतो, बहुसंख्याकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते. यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनविणे. बंधुता म्हणजे काय? बंधुता म्हणजे मानवातील भ्रातृभाव म्हणजेच नीती. म्हणूनच भगवान बुद्धाने शिकविले धम्म म्हणजे नीती आणि धम्म पवित्र आहे तशीच नीतीही पवित्र आहे. साधू 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 साधू. साधू. धम्म म्हणजे काय? नीती. नीती. आणि नीती म्हणजे काय? धम्म. बरोबर आहे. धम्म इज इक्वल टू नीती अँड नीती इज इक्वल टू धम्म. म्हणून आपल्या महात्मा फुलेंचा एक सुविचार आहे. काय आहे? विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना शूद्र कसले वित्त गेले, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. इतके सगळे अनर्थ एका विद्येने अविद्येने केले. कोणी केले? अविद्येने. अविद्येने केले. ज्यांच्याकडे विद्या आहे त्यांच्याकडे नीती आहे आणि ज्यांच्याकडे अविद्या आहे त्यांच्याकडे नीतिमत्ता नाही. आपण म्हणतो ना बोलताना, तुमच्याकडे काही नीती तर आहे का हो? नीतीनं वागाव. नीतिमत्ता तर काहीच नाही त्या माणसात, सदाचार तर बिलकुल नाही. आणि तो माणूस बापरे देव माणूस आहे, भला माणूस आहे. 10,000 रुपये मागितले तर असे पटकन तर फोन पे मारले. 10,000 मागितले तर 4 वेळेस विचारायला लागला की किती टक्के देऊ, 5% देऊ का, 2% देऊ का, 10% देऊ, किती टक्के देऊ. बरोबर आहे की नाही? असा विचार जो करत असेल तो वेगळा भाग आहे, नीतीच्या बाहेर आहे. असो, परंतु धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चांगलं वागणं. बरोबर आहे? चांगलं वागणं नीतीनं म्हणजे चांगलं वागणं म्हणजे कसं? चांगलं वागणं, चांगलं राहणं, चांगलं बोलणं, इतराशी चांगलं वागणं, त्याला म्हणतात नीती. म्हणून बौद्ध धर्मामध्ये जे स्थान धर्मामध्ये देवाचे आहे ते स्थान धम्मामध्ये नीतीचे आहे. म्हणून धम्मामध्ये नीतीला सर्वात उंच असं स्थान दिलेले.
नीती म्हणजे सदाचार, चांगला विचार, एकामेकाबद्दल भातृभाव, एकामेकाबद्दल बंधुभाव, एकामेकाबद्दल मैत्रीभाव, एकामेकाबद्दल करुणाभाव. अवघड आहे. नीती म्हणजे काय तर चांगलं वागणं. नीती म्हणजे धर्म म्हणजे जिथे देव आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे. आणि नीती म्हणजे तिथे देवाला स्थान नाही, आत्म्याला स्थान नाही, त्याला म्हणतात नीती, नीतिमत्ता है ना. नीतिमत्ता म्हणजेच सदाचार, चांगला आचार, चांगला विचार, चांगला आहार विहार विचार, त्यालाच म्हणतात नीती, नीतिमत्ता. बरोबर आहे. पुढे काय आहे. भगवान बुद्धाने सर्वात जास्त आपल्या बौद्ध धर्मामध्ये तीनच गोष्टीला महत्व दिलेले आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा. बरोबर आहे. म्हणजे धम्म म्हणजे काय नीती, आणि नीती म्हणजे शील. बरोबर ना. शीलामध्ये काय काय येतं, चांगलं कर्म करा. आणखी शीलामध्ये काय येतं, चांगलं बोला है ना. आणखी नीतीमध्ये काय येतं, चांगलं वागा है ना. ते माकडं माहिती आहे ना आपल्याला. तीन काय सांगतात माकडं, ते तीन. चांगलं डोळ्याने बघा, बुरा मत सुनो है ना, बुरा मत देखो, बुरा मत बोलो आणि बुरा मत सोचो. बघा, हे गांधीजीने दिलेले माकडं नाहीत, हे भगवान बुद्धाकडून त्यांनी घेतलेले विचार आहेत. कटकट वर्षावासातील लोकांचे विघ्न, हा याला म्हणतात. काही लोकांचा श्राप लागणे, काही लोकांचा तळतळाट लागणे, त्याचे मला गंभीर परिणाम. तर अशा पद्धतीने आपल्या बौद्ध धर्मामध्ये नीतिमत्तेला महत्वाचे, देवापेक्षाही श्रेष्ठ असे स्थान दिलेले आहे. भगवान बुद्धाने स्वतः बुद्धाला स्थान दिलं नाही, तेवढं स्थान भगवान बुद्धाने नीतीला दिलेले. भगवान बुद्ध म्हटले नाही मीच, जे सांगितलं ते मीच. तुम्हाला दुसऱ्याचं कोणाचं ऐकावं लागणार नाही, फक्त मीच है ना. हे सगळं जे तयार केलं ते कोणी केलं, मीच. आणि सगळे जे तयार होत आहे ते कोणामुळे होत आहे, माझ्यामुळे, मीच. असं भगवान बुद्धाने कधी म्हटलं नाही. भगवान बुद्धाने शुद्ध हेतू ठेवला, नीतीला स्थान दिलं. कशाला स्थान दिलं भगवान बुद्धाने, नीतीला. पाठीमाग भगवान बुद्धाने कशाला स्थान दिलं धम्मामध्ये, कशाला स्थान दिलं, नियतीला नाही हो, नीतीला. नीती कोण आहे, नीती काय एखाद्या बाईचं नाव नाही. भगवान बुद्धाने नीतीला स्थान दिलं म्हणजे आचरणाला, सदाचरणाला, सुविचाराला आपल्या बौद्ध धर्मामध्ये स्थान दिलं. एवढंच आपण आज सांगूया. आणि या ठिकाणी आज आपण थांबूया, इथंच थांबूया. उद्या आपला भाग
दुसरा पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. ठीक आहे. ठीक आहे. चला या ठिकाणी सर्वांप्रती मंगलाची भावना व्यक्त करू आणि आपण शेवटी थोडस प्रश्नोत्तर घेऊया आणि नंतर थांबूया. ओके. भवतो सर्वमंगलाकांतो सर्वदेवता सर्वबुद्धानुधम्मानुसंगानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नष्ट करणे.